नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने खुनाचा प्रयत्न आणि दंगा या गंभीर गुन्ह्यातील 2 आरोपींना अवघ्या 2 तासात ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे। या कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत संतोष सातदिवे आणि सतीश सातदिवे यांच्याकडे दुकान आणि गाड्या चालवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती। मात्र पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी चेतन गडवे, आशिष जगताप आणि त्यांच्या साथीदारांनी दोघांना बेदम मारहाण केली। यामध्ये फरशी, शिडी आणि फेविकॉलचे डबे डोक्यात मारून गंभीर दुखापत करण्यात आली होती। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आरोपींचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ला गुप्त माहिती मिळाली की आरोपी हा दत्त मंदिर सिग्नल परिसरात थांबला आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चेतन सुभाष गडवे आणि आशिष जगताप या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, चंद्रकांत गवळी पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम व सविता कदम गुन्हे शाखा अंबड यांनी केली आहे।